आपल्याकडे महाराष्ट्रात ठराविक खास सणांमध्ये एक पदार्थ नैवेद्य म्हणून बनवला जातो. तोच पदार्थ आपण आज आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत. आता होळी जवळ आलेली आहे. तुम्हाला समजलेच असेल आपण काय बनवणार आहोत. आज आपली पारंपरिक पुरणपोळी आणि कटाची आमटी. नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पुरणपोळी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते बघूया. पाव किलो हरभऱ्याची डाळ आपण 1 तासाभरापूर्वी भिजत घातलेली होती. ही डाळ आपण 2 ते 3 वेळा आधी स्वच्छ धुवून घेतली आणि मग भिजत घातलेली आहे. पाव किलो गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. 3 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा जायफळ घेतलेला आहे. हळद, तेल आणि मीठ. पुरणपोळीसाठी आपण पुरण बनवून घेणार आहोत. त्यासाठी आधी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजवण्यासाठी आपण डाळीच्या 5 पट पाणी गरम करायला ठेवलेले आहे. डाळ आपण पाव किलो घेतलेली आहे आणि ती ह्या वाटीने मोजून 2 वाट्या झालेली आहे. तर पाणी आपण 10 वाट्या घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता आपण 1 तास डाळ भिजत घातल्यामुळे मऊ झालेली आहे. त्यामुळे डाळ लवकर शिजेल, नाहीतर डाळ शिजायला 1-1 तास लागतो. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण गॅस मीडियम करूया आणि त्यात 1 टीस्पून तेल घालायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पाव टीस्पून हळद घालायची आहे. आणि आता आपण त्यात आपली भिजवलेली डाळ घालूया. पाणी गरम आहे. डाळ घालताना सावकाश घाला. तुम्ही डाळ कुकर मध्ये पण शिजवू शकता, पण कुकर मध्ये शिजवल्यावर येळवणी जास्त निघत नाही. येळवणी म्हणजे डाळ शिजवलेलं पाणी. त्या येळवणीपासूनच आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे. त्यामुळे आपण डाळ टोपात शिजवलेली आहे. आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण पोळीची कणिक मळून घेऊया. पण 3 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा एकत्र चाळून घेतलेला आहे. त्यात आपण अर्धा टीस्पून मीठ घालूया आणि थोडंसं पिवळा कलर यावा म्हणून थोडंसं पाव टीस्पून हळद घालायचे. जास्त हळद घालायची नाही. आपण कणिक मळून घेऊया. कणिक मळताना जास्त एकदम पाणी घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घालत घालत कणिक मळायचे आहे. काही जणांकडे फक्त गव्हाच्या पिठाच्या बनवल्या जातात पोळ्या, तर काही जण अर्धा अर्धा पण घेऊ शकतात. अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा, आणि फक्त मैद्याच्या पण बनवू शकता. पुरणपोळीची कणिक आपल्याला सैल मळायची आहे. आपण नेहमीची चपाती बनवतो त्यासारखी मळायची नाहीये. ती आपल्याला सैल मळावी लागते. तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी ऍड करत अशी सैलसर कणिक मळून घेतलेली आहे. आता आपण त्यात थोडं थोडं तेल घालत अजून मळून घ्यायचं आहे. जेवढं आपण पुरणपोळीची कणिक मळून घेऊ तेल घालून, तेवढं त्या पोळ्या एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत होतात. आपली कणिक मळून झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट मळलेली आहे. आता आपण ती झाकून एका बाजूला ठेवून देऊयात. अर्धा तास झालेला आहे. आपण डाळ शिजत घातली त्याला. आपण बघूया डाळ आपली किती शिजली. ती गरम आहे. डाळ शिजत आलेली आहे. थोडंसं अजून 10-15 मिनिटं पूर्ण शिजेल. 10-15 मिनिटात डाळ शिजताना आपण घातलेले पाणी आटलेले आहे. ते आता आपल्याला आमटीसाठी कमी पडेल. त्यामुळे मी अजून 1 ते 1.5 वाटी गरम पाणी त्यात घालत आहे. तुम्हाला
गरज असेल तर तुम्ही घाला आणि गरमच पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही. थंड पाणी घातल्यामुळे नाहीतर डाळ शिजत आलेली तुमची बिघडेल, कारण त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल. त्यामुळे गरमच पाणी घालायचं आहे. अजून 10-15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया डाळ शिजलेली आहे का. डाळ आपली चांगली शिजलेली आहे, वरूनच दिसतंय. तुम्ही बघू शकता डाळ शिजलेली आहे आणि मोडली पण नाही. जास्त डाळ अशी शिजून गाळ नाही व्हायला पाहिजे, नाहीतर पुरण एकदम मऊ होतो आणि बिघडतो. ही आता आपली डाळ परफेक्ट शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण डाळ शिजवलेलं येळवणी आहे ते आपण गाळून घेऊया. डाळ जास्त होती म्हणून मी पुरण वाटायची जाळी घेतलेली आहे. ती जाळी छोटी पडत होती म्हणून मी चेंज केली, कारण आपल्याला या डाळीतलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. डाळीतलं आपल्या येळवणी पूर्ण निथळलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपली डाळ पूर्ण कोरडी झालेली आहे. आता आपण त्यातलं थोडं चमचाभर डाळ अशी स्मॅश करून घ्यायची आहे. आणि ही स्मॅश केलेली डाळ आपल्याला येळवणीमध्ये घालायची आहे आणि थोडीशी अख्खी डाळ पण घालायची आहे. त्यामुळे आपल्या कटाच्या आमटीला दाटसरपणा येईल. आता हे आपण येळवणी बाजूला ठेवून घेऊया. आता आपण शिजवलेली डाळ पुरण चाळायच्या चाळणीमध्ये स्मॅश करून चाळून घेऊयात. काही जण डाळ आणि गूळ शिजवून त्याच्यानंतर हे स्मॅश करून घेतात, पण त्यापेक्षा आधीच चाळून घेतलं तर आपल्याला ते बरं पडतं, लवकर पुरण होतं. अशा पद्धतीने तुम्ही लाकडाचा स्मॅशर किंवा असं पेला काही पण घेऊन असं ते चाळून घ्यायचं आहे. असं खाली बारीक झालेलं पातेल्यात काढून घ्यायचंय. माझी आई गूळ आणि डाळ शिजवल्यानंतर चाळते, पण मी या पद्धतीने चाळते, त्यामुळे लवकर होईल. डाळ गरम गरम असतानाच आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर खूप वेळ लागतो. मला पण पुरणपोळ्या म्हटलं की खूप अवघड रेसिपी वाटायची, पण आता मी व्यवस्थित प्रमाण आणि सर्व कृती व्यवस्थित समजून सांगितलेली आहे. त्यामुळे ज्यांना येत नाही, नवीन मुलींना, त्यांच्यासाठी खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. तुम्ही आता ह्या होळीला ह्या पद्धतीने करून बघा, तुमची पण भीती निघून जाईल. डाळ आपली स्मॅश करून चाळून झालेली आहे. आता आपण पुरण बनवायला घेऊया. आपण गॅस चालू करून त्याच्यावर डाळीच्या मिश्रणाचं पातेलं ठेवलेलं आहे. गॅस आता कमी आहे. आता आपण त्यात चिरलेला गूळ घालूया. गूळ घालून गॅस मीडियम करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे. हे चांगलं आपल्याला एकजीव करून आहे. गूळ वितळेपर्यंत आपल्याला चांगला हलवत राहायचं आहे. आपल्याला मिश्रण सतत परतत राहायचं आहे, नाहीतर ते टोपाच्या तळाला लागू शकतं. आणि गॅस फास्ट ठेवायचा नाहीये, मीडियम ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता जसं जसं गूळ वितळत जाईल तसं तसं आपलं मिश्रण पातळ होत जाईल. आपल्याला कुठेच थांबायचं, सतत परतत राहायचं आहे. गूळ आपला आता थोडाच वितळायचा बाकी राहिलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला गूळ पूर्ण वितळलेला आहे आणि मिश्रण पातळ झालेलं आहे. आता आपल्याला अजून मिश्रण घट्ट होईपर्यंत परतत राहायचं आहे. पुरणाची कन्सिस्टन्सी जशी असते
तसं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतत राहायचं आहे. आपला पुरण झाला आहे का ते आपण चेक करूया. ते चेक करण्यासाठी आपण असं पुरणाच्या मधोमध चमचा ठेवायचा आहे. हा चमचा असा पडला खाली त्या म्हणजेच आपलं पुरण झालेला नाहीये. अजून आपल्याला थोडा वेळ परतायची गरज आहे. अजून 5-10 मिनिटं सतत परतल्यावर आता आपण चेक करूया आपलं पुरण झालेलं आहे का. तर परत एकदा आपण मधोमध चमचा ठेवूया. तुम्ही बघू शकता चमचा आपला पडत नाहीये, सरळ तसाच उभा राहिलेला आहे. त्यामुळे आता आपलं पुरण झालेलं आहे. आता आपण त्यात वेलची पूड आणि जायफळ किसून घालूया. सुंठ पावडर पण घालतात. वेलची, सुंठ, जायफळ हे आपलं पुरण पूर्ण शिजल्यावरच घाला, नाहीतर ते आधी घातल्यावर शिजून त्याचा सगळा वास निघून जातो. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. वेलचीचा आणि जायफळचा छान सुगंध सुटलेला आहे. आता हे सर्व चांगलं मिक्स झालेलं आहे. थंड झाल्यावर पुरण अजून कोरडा होईल. आपलं पुरण झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण पुरणपोळी करायला घेऊया. पुरण पण आपलं थंड झालेलं आहे आणि अजून घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि कणिक पण आपली एकदम सॉफ्ट झालेली आहे, चांगली भिजलेली आहे. ती आपली बाकीची सर्व तयारी होईपर्यंत कणिक आपली छान भिजलेली आहे 2 तास. पोळी करायला आपण कणकेचा गोळा घ्यायचा आहे. मी एवढा गोळा घेतलेला आहे. तुम्हाला केवढी लहान मोठी पोळी करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. आता आपण हे तांदळाचं पीठ पोळी लाटण्यासाठी घेतलेलं आहे. तुम्ही मैदा पण घेऊ शकता लाटण्यासाठी. हे पीठ थोडंसं आपण कणकेला असं लावून कणकेची वाटी करून घ्यायची आहे आणि त्यात आपण पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. पुरणाचा गोळा पण आपल्याला कणकेच्या गोळ्या एवढाच घ्यायचा आहे आणि तो आपल्याला असा कणकेच्या वाटीमध्ये घालून असं सगळ्या बाजूनी गोल फिरवत कणिक वर आणायचे आहे आणि आपल्याला ही वाटी बंद करायची आहे आणि वरचा एक्स्ट्राचा भाग आपण काढून घ्यायचा आहे. पुरण आपण कमी घातलं तर ती पुरणपोळी चांगली लागत नाही. त्यामुळे पुरण आणि कणिक आपल्याला सेम प्रमाणात घ्यायचं आहे. आता हे तांदळाच्या पिठात घोळवून आपल्याला ही पोळी आता लाटायच्या आधी थोडी अशी सर्व बाजूनी प्रेस करून घ्यायची आहे. त्यामुळे पुरण सगळ्या बाजूनी पसरेल, नाहीतर पुरण मध्येच राहतो आणि काठाला पुरण लागत नाही. तर हे आपण पोळी तांदळाच्या पिठात घोळवून लाटायला घेऊया. पोळी आपल्याला हलक्या हाताने लाटायची आहे. चपाती लाटतो तसं प्रेस करून लाटायची नाहीये. थोडंसं परत वरच्या बाजूने पीठ लावून पोळी आपण पलटून घेऊया. पोळी लाटताना एकदम नाजूकपणाने लाटावी लागते, कारण पीठ आपण एकदम सैल भिजवलेलं असतं आणि जेवढी पातळ होईल तेवढी पातळ लाटायची आहे. पोळी आपली लाटून झालेली आहे. आता आपण पोळी भाजून घेऊया. पोळी भाजण्यासाठी पॅन गरम करून घेतलाय. त्यावर थोडंसं तूप घालून घेऊया, म्हणजे पोळी चिकटणार नाही. पोळी आपण आता तव्यावर घालूयात. अर्धा मिनिट आपल्याला आता मंद गॅसवर पुरणपोळी भाजून द्यायची आहे. लगेच पलटायची नाही. जशी पुरणपोळी भाजेल तसं तसं त्याला बबल्स यायला लागतील, तुम्ही बघू शकता. पोळी आपली एका बाजूने भाजून झालेली असेल. आता आपण पलटूया. तुम्ही बघू शकता किती छान भाजलेली आहे.
एकदम खरपूस रंग आलेला आहे। आता आपण त्यावर साजूक तूप लावूया। पुरणपोळी चपाती सारखी सारखी पलटायची नाही। थोडस इथून पुरण बाहेर आल्यामुळे ही फुगली नाही, नाहीतर फुगली असती। आपण दुसरी दाखवूया फुगलेली। दुसऱ्या बाजूने पण आपण पलटून घेतलेली आहे आणि छान भाजलेली आहे दुसऱ्या बाजूने पण। त्याला आपण आता साजूक तूप लावून घेऊया आणि आपण पोळी काढून घेऊयात। तुम्हाला कमी खरपूस भाजलेली आवडत असेल तर तुम्ही कमी भाजू शकता। तुम्ही बघू शकता आपली दुसरी पोळी किती छान फुगलेली आहे। पहिल्या पोळीच्या वेळेला जरा पोलपाटाला पुरण चिकटल्यामुळे ती फुटली, त्यामुळे फुगली नाही। आपल्या पोळ्या सर्व करून झालेल्या आहेत। आता आपण आमटी बनवूया। पातेलं गरम करून घेतले, त्यात आपण 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आता त्यात 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं फुललं की त्यात 5-6 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि 8-10 कढीपत्त्याची पाने घालायची। परतून घेऊन त्यात आपला घरगुती कोणता जो मसाला असेल तो घालायचा। मसाला परतून झाला, आता आपण त्यात करून घेतलेलं वाटण घालूया। वाटण चांगलं आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे। थोडी पाव चमचा हळद घालूया आणि थोडं मिनिटभर परतून घेऊया। जास्त परतायची गरज नाही, आपण वाटणातलं सर्व भाजून घेतलेलं होतं। वाटण परतून झालंय, आता आपण त्यात येळवणी घालूया। तुम्हाला आमटी पातळ घट्ट जशी लागत असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आमच्याकडे सातारी भागात आमटी पातळच असते, त्यामुळे मी पाणी अजून घातलेलं आहे। आता आमटीला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। चवीनुसार मीठ घालायचे। आपल्या आमटीला उकळी आलेली आहे। आता आपण गॅस कमी करूया आणि 5 मिनिटं शिजवून घेऊयात। आपली आमटी पण आता करून झालेली आहे। आता आपण गुळवणी करायला घेऊया। गुळवणीसाठी आपण 2 कप पाणी घेतलेलं आहे। त्यात अर्धी वाटी चिरलेला गूळ घालूया आणि हा गूळ आपल्याला पाण्यात विरघळवून घ्यायचा आहे। आमच्याकडे पोळी बरोबर गुळवणी खातात, कोणी दुधाबरोबर पण खातात पुरणपोळी। आता हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे। गूळ विरघळलेला आहे। आता आपण त्यात वेलची पावडर घालून आणि मिक्स करून गॅस बंद करून घेऊया। आता आपली गुळवणी पण रेडी झालेली आहे। आपली पुरणपोळी, कटाची आमटी, गुळवणी, भात आणि पापड सर्व रेडी झालेलं आहे। आता आपण केळीच्या पाण्यावर नैवेद्य सर्व करूया। माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आंटी बहुत अच्छी बनाती है और पूरनपोली भी अच्छी बनाती है। जब तक मैं खाती हूँ तब तक आप आंटी को लाइक, सब्सक्राइब और सपोर्ट करें। ताईचं किचन।